टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पहिला दौरा अधिवेशनाच्या नंतर आज आपण वेगवेगळ्या विभागाची बैठक घेतली। नेमके कुठले प्रश्न आहेत? डीपीडीसीची मीटिंग व्हायच्या अगोदर या शहराचे विविध काय विषय आहेत, कारण की त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं होतं। आज कलेक्टर साहेबांना मुंबईत पुरस्कार मिळणार होता, पण हा दौरा मी ऑलरेडी ठरवला होता, कारण परत पुढचे आठवडाभर आमचे सगळे दौरे ठरलेले आहेत। म्हणून मी आज अर्जंटली इकडे आल्यामागचा उद्देश असा होता की आज महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचे काही विषय प्रलंबित आहेत ते घेऊन पुढे डीपीडीसीमधून त्याला काय आपण निधीची उपलब्धी करून देऊ शकतो किंवा काय काम करू शकतो याकरता तो एक होता। तसंच जिल्हा परिषदचा पण त्याचप्रमाणे आम्ही सगळा आज आढावा घेतला। शिक्षण विभागात, हेल्थ विभागात जिकडे कुठे काही कमतरता आहे, डीपीडीसीमधून काय आपण निधी उपलब्ध करून देऊ शकतो, त्याचप्रमाणे पोलीस विभागाचं पण आज त्यांना गाड्यांची आवश्यकता आहे, 2 पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे। या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला। प्लस लॉ अँड ऑर्डर असेल, हे असेल, अनेक लोक आम्हाला फोन करतात, पाण्याचा प्रश्नाचा असेल, या सगळ्या विषयावर आज सर्व अधिकाऱ्यांशी आज बैठक घेतली। पुढच्या वेळेस येईन त्यावेळेस सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी अशी एक कॉमन, कारण की आज आता थोडंसं बेसिक काय रिक्वायरमेंट आहे, महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, या सगळ्यांचा आज आम्ही आढावा घेऊन त्या सगळ्याची माहिती घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली, विस्तृत अशी चर्चा झालेली आहे। आणि ज्या डीपीडीसीच्या मीटिंगच्या अगोदर त्याच्यातले अनेक विषय आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करू, त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू। कारण काय होतं ना, तर कित्येक वेळेस काही अर्जंट विषय असतात ते सोडून, आणि आम्ही आता लोकप्रतिनिधींना पण सांगितलं आहे की आपल्या भागातले जे काही प्रायोरिटीचे विषय असतील त्याचे प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे सादर करावे, जेणेकरून ते आम्ही डीपीडीसीमधून त्याला पैसे देऊ शकू, निधी उपलब्ध। विहिरीच्या संदर्भात आपल्या जिल्ह्यात एक मोठी घटना घडली, 7 महिला हो, मागे त्याच्या संदर्भात जर आपण थोडंसं ॲग्रेसिव्ह होऊन त्यांनी बैठक लावली। ही बैठक नाही, त्यांना मदत जी मिळून द्यायची आहे ते ठरलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, ते लवकरात लवकर त्यांना निधी उपलब्ध करून देत आहे। त्याच्यावर ऑलरेडी मुंबईत एकदा बैठक झालेली आहे, आणि ते एकदा निधी उपलब्ध झाला की तिकडे एक व्हिजिट करून त्यांच्या ते निधी देऊ। पालकमंत्री तिकडचे ते हिंगोलीचे आहेत सगळे, त्याच्यामुळे हिंगोलीला तिकडच्या पालकमंत्री जिराळ साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांच्याबरोबर एकदा आम्ही तिकडे दौरा करणार आहोत। विहिरींची पाहणी करणे आणि त्याच्यावर ते त्यावेळेसच कलेक्टर्सना सगळ्या सांगितलंय की CO जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या सगळ्या अशा ज्या बिना काटाच्या विहिरी असतील त्याची पाहणी करून त्याच्यावर कठडा बांधण्याकरता प्रोव्हिजन करण्यात यावं। तांडावस्तीच्या संदर्भात विनाकारण लोकांमध्ये काही गैरसमज झाले, आपला एक विस्तृत खुलासा जर यावर झाला तर निश्चितच तांडावस्तीचा निधी हा आमच्या खात्याच्या अंतर्गत दिला जातो, पण ह्याचे जे सगळे प्रस्ताव असतात ते कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला लोक निवेदन देतात, आम्ही कलेक्टरला पाठवतो आणि कलेक्टर ते प्रस्ताव मंजूर करून पाठवतो, आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला उपलब्धी करून देतो निधीची। कारण की हा प्रस्ताव काय आम्ही नाही तयार करत, प्रस्ताव हा कलेक्टरकडून येतो। त्याच्यामुळे आमदारांचा जो गैरसमज आहे की आम्ही निधी उपलब्ध केला, आम्ही नाही, निधी प्रस्ताव कलेक्टरकडून आला, कलेक्टरने जो प्रस्ताव आम्हाला पाठवला, माझं म्हणणं कलेक्टर साहेबांनी जे प्रस्ताव पाठवले याचं चेक हे आमदारांनी केलं पाहिजे। आणि समजा चुकीचं तर त्यांनी आम्हाला हे नाही की आम्ही स्थगिती देऊ, पण बेसिकली कसं आहे की हा प्रस्ताव हा कलेक्टर थ्रू येतो, आम्ही नाही मंजूर करत। आम्हाला जो प्रस्ताव कलेक्टरकडून येतो तो आम्ही मंजूर करत असतो। त्याच्यामुळे त्यांनी कलेक्टरकडे बसून, आणि माझं म्हणणं की आमदारांनी आपल्या मतदारसंघातून कुठला प्रस्ताव चालला हा त्यांनी चेक केला पाहिजे। हे चेक काय पाठवले हे मी नाही चेक करू शकत, त्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातले प्रस्ताव गेले की नाही त्यांनी कलेक्टर ऑफिसला त्यांनी चेक केलं पाहिजे। जे प्रस्ताव आमच्याकडे आले त्याचा आम्ही निधी उपलब्ध करून दिली। ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना पत्रात जी भाषा वापरली ती महायुतीसाठी निश्चित पोषक नाही, निश्चितच मी याची खूप काळजी करत नाही। 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय। ज्याला युतीमध्ये राहायचं, ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र चर्चा आहे, तसे संकेत दोन्ही नेत्यांनी तयार करतो, काय वाटतं? बघा, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या फॅमिलीचा प्रश्न आहे। त्यांच्या फॅमिलीमध्ये जर एकत्र येत असेल तर चांगला आहे, आनंद आहे आम्हाला।
शरद पवार आणि अजितदादा चौथ्यांदा एकत्र आले. हे आता तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे ना. हा प्रश्न मला विचारून काय उपयोग आहे? तुम्ही दोन्ही प्रश्न जे विचारले चुकीचे प्रश्न विचारले. ज्याला विचारायला पाहिजे त्याला विचारायचे. धन्यवाद. चलो थँक्यू. जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी काही ठिकाणी अधिग्रहण केले, मात्र त्या बोरला पाणी नाही. जे अधिग्रहण मालक आहेत त्यांनी खाजगी नळ दिले. ते सुरुवातीला खाजगी नळांना जे पगार पैसा मिळतो त्यांना नंतर विहिरीत पाणी सोडतो. नाही, असं एखादी कुठली असेल तर मला स्पेसिफिक सूचना द्या. आज जेवढ्या काही बातम्या होत्या त्याच्यावर मी ऑलरेडी CEO बरोबर आणि महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्यांना मार्किंग करून दिलेलं आहे. नक्कीच त्याच्यावर ॲक्शन केली जाईल. पण असा स्पेसिफिक कुठला एखादा केस असेल तुम्ही द्या, त्यांच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू.